नमस्कार. हार्ट अटॅक किंवा अँजिओप्लास्टी नंतर सामान्य प्रश्न विचारला जातो, डॉक्टर आता मी एक्सरसाइज करू शकतो का? अनेक लोक इतके घाबरतात की चालणं सुद्धा कमी करतात. त्यांना वाटतं जितकी जास्त रेस्ट घेऊ तितकं हार्ट सुरक्षित राहील, पण सत्य त्याच्या अगदी उलट आहे. रिसर्च सांगतं की डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नियमित फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्याने पुन्हा हार्ट अटॅक होण्याचा धोका कमी होण्यास, स्टॅमिना वाढण्यास आणि क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यास मदत होते. म्हणून हार्ट पेशंटसाठी सर्वात मोठा प्रश्न एक्सरसाइज करायचा की नाही हा नसतो. खरा प्रश्न असतो कोणता एक्सरसाइज, किती वेळ आणि किती इंटेन्सिटीने करायचा आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया, प्रत्येक हार्ट पेशंट सारखा नसतो. ज्यांना काही दिवसापूर्वी हार्ट अटॅक आला आहे, ज्यांची बायपास सर्जरी झालेली आहे, ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे किंवा ज्यांना फक्त बीपी आणि कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्या प्रत्येकाचा एक्सरसाइज प्लॅन हा वेगवेगळा असतो. म्हणून दुसऱ्या पेशंटचे रुटीन कॉपी करणे कधीही योग्य नाही. आता सुरक्षित एक्सरसाइज बद्दल बोलूया. सर्वात पहिला आणि सर्वात सुरक्षित एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग. वॉकिंगमुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, हार्ट मजलला हळूहळू ट्रेनिंग मिळतं आणि बीपी, डायबिटीस असे कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यास मदत होते. जर अजून तुम्ही रिकव्हरी फेजमध्ये असाल तर सुरुवात फक्त 5 ते 10 मिनिटाच्या हलक्या वॉकनी करा. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ती हळूहळू 30 ते 45 मिनिटापर्यंत वाढवता येते. दुसरा एक्सरसाइज म्हणजे लाईट स्ट्रेचिंग आणि योगा. योगामुळे फ्लेक्झिबिलिटी वाढते, मजल्स रिलॅक्स होतात आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. प्राणायाम जसं की अनुलोम विलोम आणि भ्रामरी नर्वस सिस्टीम शांत होण्यास आणि ब्लड प्रेशरला सपोर्ट करण्यास मदत करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, योगा म्हणजे कठीण आसनास किंवा शरीराला जास्त ताण देणारे पोजेस नाहीत. हार्ट पेशंटसाठी नेहमी जेंटल आणि सुपरवाइज प्रॅक्टिस अधिक सुरक्षित असते. जर डॉक्टरने परवानगी दिली असेल तर स्लो सायकलिंग किंवा स्टेबल स्विमिंग हे देखील चांगले पर्याय ठरू शकतात. हे लो इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामुळे जॉईंटवर ताण कमी येतो आणि एंड्युरन्स सुधारण्यास मदत होते. आता त्या एक्सरसाइज बद्दल बोलूया ज्यामध्ये सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज असते. सर्वात आधी येतं हेवी वेट लिफ्टिंग. जेव्हा आपण खूप जड वेट उचलतो तेव्हा काही क्षणांसाठी ब्लड प्रेशर अचानक खूप वाढू शकतो. जर एखाद्या पेशंटची हार्ट कंडिशन स्टेबल नसेल तर यामुळे हार्टवर अनावश्यक ताण येऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रकारची स्ट्रेंथ ट्रेनिंग चुकीची आहे, पण हेवी वेट्स आणि इंटेन्स जिम ट्रेनिंग ही नेहमी डॉक्टर आणि क्वालिफाईड ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करावी. दुसरी कॅटेगरी म्हणजे हाय इंटेन्सिटी वर्कआउट, जसं की स्प्रिंटिंग, HIIT म्हणजेच हाय इंटेन्स इंटरव्हल ट्रेनिंग किंवा खूप फास्ट कार्डिओ सेशन्स. हे एक्सरसाइज हार्ट रेट खूप वेगाने वाढवतात. स्टेबल आणि ट्रेन पेशंट्समध्ये काही वेळा हे योग्य असू शकतात, पण प्रत्येक हार्ट पेशंटसाठी ते सुरक्षित असतीलच असं नाही. म्हणून मेडिकल क्लिअरन्स शिवाय हे सुरू करू नका. आणखी एक सामान्य प्रश्न असतो, मी जिने चढू शकतो का? जर तुमचं ट्रीटमेंट पूर्ण झालं असेल, कंडिशन स्टेबल असेल आणि डॉक्टरने ऍक्टिव्हिटी करायला परवानगी दिली असेल तर हळूहळू जिने चढणं रोजच्या रुटीनचा भाग बनू शकतं. पण जिने चढताना छातीत दुखणं, श्वास लागणं किंवा खूप जास्त थकवा जाणवत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. एक्सरसाइज करताना काही वॉर्निंग साईन्स नेहमी लक्षात ठेवा. जर एक्सरसाइज दरम्यान किंवा लगेच नंतर छातीत वेदना किंवा दाब जाणवला, श्वास घेण्यास त्रास झाला, चक्कर आली, बेशुद्ध पडल्यासारखं वाटलं, हृदयाची धडधड खूप वेगाने आणि अनियमित झाली किंवा अचानक खूप जास्त थकवा जाणवायला लागला तर लगेच एक्सरसाइज थांबवा आणि डॉक्टरशी संपर्क साधा. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट, एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं वॉर्मअप नक्की करा आणि एक्सरसाइज पूर्ण झाल्यानंतर 5 मिनिटं कूल डाऊन देखील करा. अचानक इंटेन्स ऍक्टिव्हिटी सुरू करणं किंवा एकदम थांबणं या दोन्ही गोष्टी हार्टवर अचानक ताण आणू शकतात. माधवबागमध्येही आम्ही प्रत्येक हार्ट पेशंटला एकच एक्सरसाइज प्लॅन देत नाही. आम्ही पेशंटचं वय, हार्टची कंडिशन, अँजिओप्लास्टी किंवा बायपासची हिस्ट्री, बीपी, डायबिटीज आणि ओव्हरऑल फिटनेस यांचा विचार करून पर्सनलाइज ऍक्टिव्हिटी प्लॅन तयार करतो, जेणेकरून एक्सरसाइज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, धोकादायक नाही. या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा संदेश काय? हार्ट पेशंटसाठी एक्सरसाइज बंद नाही, पण चुकीचा एक्सरसाइज आणि चुकीची इंटेन्सिटी टाळणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नियमित वॉकिंग, हलका योगा आणि हळूहळू वाढवलेली फिजिकल ऍक्टिव्हिटी यामुळे हार्ट दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. जर तुम्ही हार्ट पेशंट असाल आणि तुमच्यासाठी कोणता एक्सरसाइज सर्वात सुरक्षित आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या जवळच्या माधवबाग क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.